आता पुढची राजकीय बातमी भाजपच्या गोटातून। विधान परिषदेसाठी आज भाजपची खलबत होणार आहे। भाजपच्या कोर कमिटीची आज वर्षा निवासस्थानी बैठक आहे। विधान परिषदेसाठी नावांची चर्चा बैठकीत होणार अशी सूत्रांची माहिती आहे। संघटनेतल्या जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार अशी सुद्धा सूत्रांची माहिती आहे। बैठकीनंतर नावांचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाला पाठवला जाणार आहे। विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला 10 पैकी 6 जागा आहेत। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले, तर इतर 5 नावांवर चर्चा होत असताना जाती आणि प्रादेशिक समतोलाचा देखील विचार होणार असल्याची माहिती विधान परिषदेसाठी इच्छुकांकडून फिल्डिंग राबायला आता सुरुवात झाली। माधवी नाईक, राजेश पांडे, रणजित सिंग निंबाळकर, राम सातपुते, संजय काका पाटील, संजय केणेकर, प्रज्ञा सातव, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी, दयाशंकर तिवारी यांच्या नावांची सध्या चर्चा आहे। आणि या सगळ्या संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, विधान परिषदेच्या जागांसाठी सध्या भाजपमध्ये खलबत सुरू आहे। आज वर्षा निवासस्थानी किती वाजता बैठक होणार आहे आणि नावं कधीपर्यंत जाहीर होतील? बरोबर कल्याणी, आपण मिळत विधान परिषदेसाठी भाजपकडून आज खलबत होणार आहेत। आज भाजपच्या कोर कमिटीची बैठक बोलवण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा निवासस्थानी रात्री 10 वाजता ही बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि या बैठकीला भाजपचे सर्व कोर कमिटीचे नेते हे उपस्थित राहणार आहेत आणि ही बैठकीला सुरुवात देखील या ठिकाणी होणार आहे। आणि आपण मिळत या ठिकाणी विधान परिषदेच्या नावांवरती चर्चा या बैठकीमध्ये केली जाणार आहे आणि या चर्चेनंतर ही नावं केंद्राकडे पाठवली जाणार आहे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी बघितलं तर यामध्ये सर्वात जास्त जे जुने या ठिकाणी कार्यकर्ते त्यांना या ठिकाणी संधी दिली जाणार अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। तसंच आपण मिळतं विधान परिषदेसाठी भाजपला 10 पैकी 6 जागा दिल्या गेलेल्या आहेत आणि त्या 6 जागांवरती या नावावरती चर्चा केली जाणार। त्यामध्ये आपण मिळतं विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचं नाव या ठिकाणी इच्छुक असल्याचं समोर येत आहे आणि सूत्रांकडे ही माहिती मिळते। उरलेल्या 5 जागांसाठी आपण बघितलं तर समतोल या ठिकाणी राखला जाणार आहे। त्यामध्ये राजकीय आणि समतोल या ठिकाणी राखला जाणार आहे आणि तसंच आपण बघितलं तर यासाठी आपण बघितलं माधवी नाईक, राजेश पांडे, रणजित सिंग निंबाळकर, राम सातपुते, संजय काका पाटील, संजय केणेकर, प्रज्ञा सातव, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी, दयाशंकर तिवारी या नावांची चर्चा केली जात आहे। त्यामुळे आपण बघितलं इच्छुक आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी देखील घेत आहेत। त्यामुळे या जागांवरती कोणाची चर्चा होते, कोणाचे नाव यावेळी लागलं जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की मोठ्या संख्येने या ठिकाणी इच्छुकांची संख्या आहे आणि त्यासाठी आता आपण बघतोय विधान परिषदेची विधानसभेची निवडणूक झाली, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये देखील भरपूर जणांना डावललं गेलेलं होतं आणि त्यामध्ये सर्वांना आश्वासन दिले गेले विधान परिषदेमध्ये तुमचं नाव या ठिकाणी केलं जाईल। पण आता या ठिकाणी कोणाच्या नावाची चर्चा केली जाते, कोणाच्या नावावरती इच्छुक यावरती समज होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच मनोज, त्यामुळे जाती आणि प्रादेशिक समतोल कशा पद्धतीने राखला जातो आणि कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।